हॅलो फ्रेंड्स, नमस्कार सर्वांना आणि स्वागत आहे सर्वांचं आजच्या आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आता सकाळचे 10 वाजलेले आहेत आणि 10 वाजता मी चालले पिलूच्या शाळेत। तर माझे सप्तशतीचे पाठ पण चालू आहेत, काम आवरलं, देवपूजा केली, पण पाठाला सुरुवात नाही केली कारण शाळेत जाणं गरजेचं होतं। आज त्याचा शेवटचा दिवस आहे आणि त्याचं स्टँड अप सेरेमनी आहे, त्याच्यामुळे मग बोलवले त्यांनी मॅडमनी शाळेत। तर मग जाणं गरजेचं आहे, सगळे पेरेंट्स येतील आणि मी नाही जाणार तर बिचारायला खराब वाटेल, म्हणून मग त्याच्या शाळेत चालले। आता शाळेतून आल्यानंतर मला परत पाठ करायचे कारण दिवसातून 2 पाठ होणं गरजेचं आहे, म्हणजे 7 दिवसात माझे 14 पाठ पूर्ण होतील। तर आता निघते, घाई इतकी काम आवरून घेतलं सगळं आणि मग माझं आवरून घेतलं, देवपूजा केली गडबडीत आणि 10 वाजले, म्हणलं आता निघणं गरजेचं आहे। तर बिचारा वाट बघत राहतो, मुलांना कसं ना की सगळ्याची मम्मी आली, माझी मम्मी का नाही आली शोधत राहतो तो, असं माझी मम्मी कुठं दिसतीये का। तर त्याच्यामुळे म्हटलं नाही जायचा विचार केला होता, कारण त्याची आतू आहे स्कूलमध्ये, त्यांना सांगणार होते तुम्ही 5-10 मिनिटं जाऊन या, पण ते आपण म्हणलं की त्याला मेडल वगैरे काहीतरी भेटणार आहे, तर ये तू, छान वाटेल त्याला पण आणि आपल्याला पण, म्हणून मग जाते आता। तर माझी ॲक्टिवा पण नेमकी पंक्चर झालेली आहे, हवा नाही त्यातमध्ये, तर समोरच्या मैत्रिणीची गाडी घेऊन जाते, म्हणजे मग लवकर जाईन आणि लवकर येईल, जास्त वेळ होणार नाही मला यायला। तर चला मग। तर मला यायला थोडासा उशीर झाला आणि ते सगळे पेरेंट्स येऊन बसलेले। तर आजचा कार्यक्रम त्यांनी शाळेच्या अंगणातच अरेंज केलेला होता। तर शाळेत मोठ्या आर्ट रूम, मिनी थिएटर आणि मोठे हॉल असं सुविधा सगळ्या असून सुद्धा त्यांनी आज काम माहीत नाही ते बाहेरच सगळं अरेंज केले आणि ते खूप छान वाटते खरं तर। झाडांची सावली आहे आणि छान आहे, इथं ऊन पण नाही आणि सकाळी एकदम थंडगार हवा येते आणि शाळेचा जो परिसर आहे ना तो अंकलेश्वर GIDC एरियामध्ये येतो, तरी सुद्धा खूप झाडाझुडपांमध्ये आहे। तसं तर अंकलेश्वरमध्ये खूप साऱ्या केमिकल कंपन्या असल्यामुळं असं म्हणतात की तिथलं वातावरण चांगलं नाहीये। हा नक्कीच इकडे केमिकल वगैरे फार जास्त आहे, गॅस पण लागतो इकडे खूप जास्त, पण झाडाझुडपांनी लपलेला आहे पूर्ण अंकलेश्वर मध्ये, खूप सारी झाडझुडपं आहेत आणि इथं त्याच्यामुळे शाळेत सुद्धा खूप मोठी झाडं आहेत आणि झाडांच्या खालीच हा कार्यक्रम अरेंज केलेला आहे। आणि आता इथं समई प्रज्वलित करण्याचं त्यांचं चालू आहे, प्रिन्सिपल मॅडम वगैरे व्हाईस प्रिन्सिपल ते सगळे समई प्रज्वलित करून या कार्यक्रमाची सुरुवात करताय। तर आता मुलांना इथं ते सर्टिफिकेट देणार आहेत सगळ्यांना, कारण त्यांचं जे ज्युनियर सिनियर आहे, सिनियर KGची मुलं आहेत ही, तर सिनियर KGच्या मुलांचे जे नर्सरी ज्युनियर आणि सिनियर कंप्लीट झाल्यामुळे त्यांना एक सर्टिफिकेट देणार आहेत आणि पेरेंट्स सोबत ते सर्टिफिकेट घ्यायचे। तर आता ते सर्टिफिकेट वगैरे सगळ्या मुलांना दिलं, ते घेतलं, यांचा कार्यक्रम आटोपला आणि आता शिवांशला घ्यायला जातोय आम्ही त्याचा क्लास शोधत। तर इथून असं स्कूल खूप मोठी आहे, मुलांची आत्या सुद्धा या शाळेत शिकवतात आणि आपली दोघं मुलं इथंच शाळेत शिकतात। तर आजचं जे हे सर्टिफिकेट होतं ते मदर्स सोबत देणार होते, म्हणजे पेरेंट्स कोणी मम्मी पप्पा मुलांचे त्यांच्यासोबत ते मुलांना देणार होते आणि फोटो वगैरे काढत होते ते सगळे। तर मग दिदी होत्या, मी दिदींना पण फोन करून बोलून घेतलं, म्हटलं माझ्यापेक्षा जास्त हक्क तुमचा सुद्धा आहे मुलांवरती आणि माझ्यापेक्षा जास्त तुम्ही अभ्यास घेता त्यांचा आणि तुम्ही त्यांच्यासोबत वेळ घालवता, म्हणजे तेवढाच अधिकार आणि हक्क तुम्हाला सुद्धा आहे। आणि त्याच्यामुळं मग त्यांना मी बोलून घेतलं लगेचच आणि आम्ही दोघींनी मिळून सर्टिफिकेट त्याच्यासोबत घेतलं आणि आम्ही दोघींनी मिळून फोटो वगैरे काढून घेतला। तर मग त्यांना सुद्धा फार छान वाटलं, कारण माझ्यापेक्षा खूप जास्त जीव त्या लावत असतात मुलांना आणि म्हणजे शिवला पण फार आवडला तो आल्यामुळे। दिवा लावला होता तर तेल संपत आलेले, दिवा पण जळतोच अजून तेल टाकून घेते, जेव्हा मी वाचते ना तेव्हा दिवा लावूनच घेते। तसं तर म्हणजे जरी तेल संपलेलं असलं तरी लावते, अखंड दिवा वगैरे असं काही मी म्हणजे ध्यास तसं काही हे केलेलं नाहीये मी, कारण कधी होतं कधी नाही होत म्हणून। तर जेव्हा वाचायला बसते पोथी तेव्हा मी लावूनच घेते दिवा। तर चला आता फटाफट आवरून घेते, स्वयंपाक वगैरे करून किचन साफ करून ठेवलं होतं। तर आरू येऊन जेवण केलेले तिने आरवीने आणि शिवांशला स्कूलमध्ये लंच असतो, तर त्याला काही आताच भूक नसेल तोपर्यंत मी वाचून घेते थोडंफार आणि नंतर त्याला खायला काहीतरी बनवते किंवा मग चपाती भाजी बनवलेलं आहे तेच देते, पण त्याचं नाटक असते हे नको ते नको, गोड काहीतरी बनव, त्याला गोड खायची लई इच्छा होते, अलीकडे लईच गोड आवडायला लागले त्याला। तर मग त्याला काहीतरी गोड नंतर बनवून देते। पिलो चालेल ना, वाचून घेऊ का मी आता, पोथी वाचून घेऊ का? हा, तू त्रास नाही देणार ना? बोलणारी शिव बोल ना, मला किती उशीर झाला आज, काल ह्या टायमापर्यंत माझं अर्ध्याच्या वर वाचून झालं होतं बाळा। बसू वाचायला, बाहेर जाऊ नको, नाही बाहेर राजवीर बरोबर खेळायला जाऊ नको आणि दिदीला पण परेशान करू नको। देवच्या घरी जातो, मग गेट बंद करशील, आपलं गेट बंद ठेवत जाणं, उघडं नको ठेवत जाऊ ना गेट। मग देवच्या घरी गेला तर आतल्या आतच खेळ सावलीत, बाहेर जाऊ नको, कोणासोबत भांडण करू नको।
हां मी दार पुढं करते हा नॅपकिन लावते, कारण तो मध्येच आला तर मग मी मधून उठणार नाही काही दार उघडायला. गेट बंद करून जा, चप्पल घाल आणि उन्हात जाऊ नको. हां नंतर उठली का मी बनवून देते तुला काहीतरी खायला. मी पोरगी तर सूम झोपलेली, परीक्षा झालेल्या आहेत बिचारी, दुपारी सुद्धा झोपत नव्हती, सकाळपासून अभ्यास करायची, तर हिला झोपून देते. आता झोपू तो, आता पोटभर झोपून घेतो. असं पण झोपायचं लयच आवडते तिला.